माझे नाव वेदिका अविनाश भानासकर आहे. घर घर संविधान या उपक्रमात अंतर्गत कथाकथन या सत्रात थोडक्यात माहिती सांगते. भारतीय संविधान हे आपल्या भारत देशाचा आत्मा आहे. भारताचा संविधान दिन दरवर्षी साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले. म्हणून हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. संविधान तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसाचा कालावधी लागला होता. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. नमस्कार, माझे नाव श्रेया तथागत गोयल आहे. मी इयत्ता 3 शिकते. घर घर संविधान या उपक्रमाअंतर्गत कथाकथन या सत्रात थोडक्यात माहिती सांगते. संविधान दिन हा 26 नोव्हेंबर भारतभर साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकारली. हा तो दिवस आहे जेव्हा संविधान तयार झाले. संविधान म्हणजे आपण स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत. राज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकार ही आपली काम करून आपल्याला हक्क बहाल करते. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. माझे नाव सृष्टी सुरेंद्र आते आहे. मी इयत्ता 3 शिकते. घर घर संविधान या उपक्रमा अंतर्गत कथाकथन या सत्रात थोडक्यात माहिती सांगते. भारतीय संविधान हे आपल्या देशाच्या शासन व्यवस्थेचे मूलभूत तत्वज्ञान आणि मार्गदर्शक तत्व आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान तयार झाले. तर 26 जानेवारी 1950 रोजी ते अंमलात आले. माझा नमस्कार. माझे नाव गौतमी जोशी. मी इयत्ता 4 मध्ये शिकते. मी घर घर संविधान या उपक्रमांतर्गत कथाकथन सत्रात थोडक्यात माहिती सांगते. भारतीय संविधान हे प्रजासत्ताकाचे सर्वोच्च कायदा आहे, ज्यावर देशाचे संपूर्ण राजकीय, सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था आधारित आहे. संविधानाचा उद्देश आहे. नमस्कार. माझे नाव धनश्री अरविंद नौकडे. मी इयत्ता 4 मध्ये शिकते. घर घर संविधान उपक्रमात कथाकथन सत्रात थोडक्यात माहिती सांगते. भारतीय संविधान हा देशाचा सर्वोच्च संविधान आहे, कायदा आहे.
कोणताही देश चालवण्याशिवाय संविधानाशिवाय चालवू शकत नाही. माझा नमस्कार. माझे नाव विशिका संदीप महेश. मी इयत्ता 4वी वर्गात शिकते. घरघर संविधान या उपक्रमांतर्गत कथाकथन सत्रात थोडक्यात माहिती सांगते. भारताचे संविधान हे जागतिक सर्वात लिखित संविधान आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेत भारताने राज्यघटना स्वीकारली. भारताची राज्यघटना हे भारताचे संविधान आहे. 26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान देशाला लागू करण्यात आले.